नमस्कार मित्रांनो, आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज म्हणजे एक छोटा व्हिडिओ बनवायचा आहे, पण महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवायचा आहे. रीलमध्ये पण आपण ते उपाय टाकत असतो, पण व्हिडिओमध्ये थोडं सविस्तर सांगायचं आहे. तर बघा, उद्या मौनी अमावस्या आहे. मौनी अमावस्या म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की या दिवशी मौन धरायचं आहे, म्हणून त्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. आणि बघा, सध्या प्रयागराजला कुंभमेळ्याचं पर्व चालू आहे, म्हणजे महाकुंभ चालू आहे. आणि हे जे योग संयोग आलेले आहे ते 144 वर्षानंतर आलेले. म्हणजे जे गुरुग्रह, सूर्यग्रह, शनिग्रह, हे सर्व जे ग्रह आहे हे एका रेषेमध्ये येतात. म्हणून हा कुंभमेळ्याचं त्यावेळेस आयोजन केलं जातं. आता कुंभमेळा नेमकं काय आहे याचा व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत. आपल्या चॅनलवर तो तुम्हाला सखोल माहितीचा व्हिडिओ बघायला भेटेल का कुंभमेळा नेमकं त्याच तारखेला का बरं साजरा होतो. पण सध्या आपण एवढंच बघू, आज 144 वर्षानंतर या महाकुंभाचं आयोजन झालेलं आहे. म्हणजे 12 कुंभ ज्यावेळेस झाले तेव्हा हा महाकुंभ आला 144 वर्षानंतर. म्हणजेच जे संयोग आलेले, आता उद्या पर्वणी स्नान पण आहे दुसरं मेन. म्हणजेच यावर्षी जे योग जुळून आलेले ग्रह ताऱ्यांचे, म्हणजे निश्चितच काहीतरी आकाशामध्ये पण घडामोड होत असतात. आणि ह्या ज्या ग्रहांच्या घडामोडी होत असतात त्या आपल्या जीवनावर पण खूप परिणाम करत असतात. म्हणून अमावस्या, पौर्णिमा आपल्याला या तिथी, या महत्त्वाच्या तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. म्हणजे ज्याला आपण त्यावेळेस काही गंगा स्नानाचं महत्त्व दिलेलं आहे, पितृतर्पण करण्याचं महत्त्व दिलेलं आहे, किंवा नवग्रहामध्ये जी बाधा आहे त्या बाधासुद्धा यामधून निघू शकतात. म्हणून अमावस्या किंवा पौर्णिमा या प्रत्येक वर्षाच्या 12 महिन्याच्या 12 अमावस्या व पौर्णिमा खूप महत्त्वाच्या आहेत. तर उद्या त्यातीलच एक मौनी अमावस्या आलेली आहे. आणि 144 वर्षानंतरची ही पर्वणी महाकुंभातली. म्हणजेच यावर्षी काहीतरी नक्षत्र तारे सर्व जुळून आलेले, म्हणूनच या सर्वांचं महत्त्व वाढलेलं आहे. म्हणून आपण पण या मुहूर्तावर, आता आपल्याला तर सगळ्यांना प्रयागराजला जमणार नाही जायला, पण आपण जे जवळ आपल्याला गोदावरी नदी महाराष्ट्रातून मोठी वाहती, किंवा बाकीच्या भागांमध्ये पण आपल्याकडं भीमा नदी आहे, जी गाणगापूरला भीमा अमरजा संगम म्हणतो. अशा मोठमोठ्या नद्या आहे. चंद्रभागा नदी आहे, मुळा नदी आहे, प्रवरा नदी आहे. प्रवरा नदीमध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता. प्रवरा नदीमध्ये अमृत सांडलेलं आहे, आणि ते अमृत साठून, कुंडामध्ये साठून भैरवनाथ त्याचं रक्षण करता येते. भैरवाडी देवस्थान याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. म्हणजे अशा ठिकाणी, पवित्र ठिकाणी आपण आंघोळीला जाऊ शकतो. आणि आपण प्रयागराजलाच आंघोळ करतोय तेच पुण्य आपल्याला इकडे मिळू शकतं. शेवटी आकाश, भारत देश एकच आहे. भारत देशामध्ये ग्रह युती झालेली, म्हणून प्रयागला कुंभराज लागलेला आहे. त्याचा थोडा का होईना परिणाम इकडं पण आपल्याला मिळणारच आहे. तेव्हा उद्या सर्वांनी गंगा स्नान करायचं आहे. मनात कुठलीही शंका न घेता कुठं ना कुठं जाऊन गंगा स्नान करायचं आहे. गंगा स्नान केल्यानंतर काय करायचं आहे, आपण पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि हे महादेवाच्या पिंडीवर व्हायचे. त्याच्यामुळे आपल्याला पितृदोषातून मुक्ती होणार आहे. उद्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे आयुष्यातले 100% मधले जवळजवळ 90% प्रॉब्लेम ही पितृदोषाचे असतात. याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो पण तुम्ही बघून घ्या. पितृदोषामुळे अनेक अडचणी येतात. उद्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे का आपण पितरांना उद्या तर्पण करू शकतो, किंवा ब्राह्मणांकडून पूजा करून घेऊ शकतो. त्याच्यामुळं काय होईल, पितृदोषातून मुक्ती व्हायला सुरुवात होईल. आणि पितृदोष आपला जर कमी होत गेला तर आपले बाकीचे कामं ऑटोमॅटिक होत जातात. त्याचप्रमाणे उद्या सूर्यदेवाला पण अर्घ्य द्यायचं आहे. शनिदेवाला तुम्ही शनिदेवाची कृपा प्राप्तीसाठी शनिदेवाला उद्या काळे तीळ तुम्ही वाहू शकता, किंवा काळे तिळाचं तुम्ही दान करू शकता. त्याच्यामुळे शनिदेवाची पण पीडा कमी व्हायला सुरुवात होती. ज्यांना साडेसाती त्यांना याच्यातून मुक्ती मिळतं. सूर्यदेवाला अर्धे देताना पण त्याच्यामध्ये काळे तीळ टाकून तुम्ही अर्धे द्या, त्यामुळं पण ते पितृलोकापर्यंत पोहोचतं, त्यांना मुक्तीचा मार्ग भेटतो. म्हणजे छोटे छोटे उपाय आहे. आपली संस्कृती खूप मोठी आहे, पण काय होतं, आपलं वाचन नाही राहत, किंवा आपली IQ माहिती असती. आता सध्याचं सोशल मीडियाच्या जगामध्ये अनेक लोक अनेक उपाय देत असतात, पण त्याच्या मागची संकल्पना नेमकं काय हे बाकी कोणी समजून सांगत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहे, जर आपण पितरांना जर तर्पण केलं, आपली प्रॉब्लेम सुटायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यामुळं हे महत्त्वाच्या गोष्टी उद्याला मौनी अमावस्येच्या निमित्त जर तुम्ही या सर्व जर गोष्टी जर केल्या तर निश्चितच येणाऱ्या वर्षामध्ये, 1 वर्षामध्ये हळूहळू आपल्याला फरक पडायला सुरुवात होतो. आता बघा, स्वतः मी सुद्धा एक भगत आपण म्हणू शकतो. मला देवांचा संचार आहे, दैवी संचार आहे म्हसोबा बिरोबाचा. मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. पण मी लोकांना एकच सांगतो, आज हे तंत्र मंत्र मी तुम्हाला गंडाद्वारा धागा तावीज देईल, पण याचा फरक तुम्हाला तात्पुरता आहे. तुमच्या घरामध्ये काही बदल झाला का याचा फरक पडत नाही. तुम्हाला पुन्हा बुवाच्या
देवाच्या मागं पळावं लागतं. त्याच्यापेक्षा जे सनातन आपले जे वैदिक उपाय आहे, जसं सूर्याला तर्पण केलं, महादेवाला पाणी घालणं, हे वैदिक उपाय आपण जेव्हा कंटिन्यू 2-2, 3-3 महिने आपल्याकडून होता, त्यावेळेस ऑटोमॅटिक 2-3 महिन्यानंतर आपल्याला रिझल्ट दिसायला सुरुवात होता. कारण काय, याचं वैदिक उपायामध्ये ऋषीमुनींनी तसं लिहून ठेवलेलं आहे आणि याचा म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी फायदा होतो. हा शॉर्ट टाईम फायदा नसतो, हा लाँग टाईम फायदा होतो. त्याच्यामुळं मी स्वतः बघत असून मी स्वतः लोकांना हेच उपाय देतो का तुम्ही हे उपाय करा, म्हणजे तुम्हाला लाँग टाईम फरक पडला पाहिजे. आज दोरी घालून एखाद्याला किंवा एखाद्याला काही भस्म देऊन त्याची व्याधी, शारीरिक व्याधी, लगेच त्याला तेवढ्यापुरता तेवढा फरक पडन. पण जर कायमस्वरूपी जर घालवायचं असेल तर वैदिक मार्गानेच जावं लागेल. त्याच्यामुळे हे जे वैदिक मार्गाचे उपाय हे सर्वांनी आपण फॉलो करावं असं मला वाटतं. उद्या नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर आपले देवस्थानला तिथं दर्शन करा. कोणाला लक्ष्मी प्राप्तीची अडचण असेल त्यांनी उद्या कनकधारा स्तोत्राचा पाठ करायला सुरुवात करा. उद्यापासून दत्त महाराजांचं दर्शन घ्या. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यानंतर आपल्या बांधावर दैवत असता, म्हसोबा बिरोबा जे सेंद्रिय दैवत असतं, आमुष्याला त्यांची पूजा करत चाला. आमुष्याला त्यांना एक कांदा, भाकर, लिंबू, ठेचा याचा नैवेद्य जर दिला तर त्यांची कृपा प्राप्त होती. आपल्या शेतामध्ये समजा आपल्या पिकाला भाव भेटत नसन, आपली काही पाईपलाईन फुटत असन, मोटर जळत असन विहिरीतल्या बोरमधल्या, तर हे त्या सेंद्रिय देवतांची अवकृपा असते. आपलं त्यांच्याकडे लक्षच नाही राहत. तर दर महिन्याच्या आमुष्याला एकदा त्यांना जर नैवेद्य जर दिला तर ते आपले रक्षक देवता आहे, म्हणजे त्यांची कृपा प्राप्त होती. या गोष्टी छोट्या छोट्या आहे, पण ज्यावेळेस आपण सुरुवात करतो 1-2-3 महिन्यानंतर याचे रिझल्ट दिसायला सुरुवात होती. आज आपण म्हणतो आपण इन्स्टंट फरक पाहिजे, पण इन्स्टंट कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. तुम्ही बुवा बाजीच्या नादी लागली तुम्हाला इन्स्टंट फरक पडन, पण तुम्ही कायम त्या भक्ताकडे चक्कर मारित राहणार आहे. तर वैदिक उपाय करा तुम्ही आणि लॉंग टाईम याचा फायदा मिळवा. तर उद्या सर्वांनी आवर्जून अमावस्यानिमित्त मी जे वरी सांगितले पितृदोषासाठी, शनीच्या 7.5साठी आणि नवग्रह बाधेसाठी ते उपाय तर कराच, पण उद्या घरामध्ये मीठ टाकून आपल्या घरामध्ये पोचा लावा. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामुळे घरातली नकारात्मकता कमी होती. उद्या घराचे देवघराची आपली अगोदर साफसफाई करून घ्या. अमावस्याच्या काळात ते व्यवस्थित कपडा वगैरे टाका देवांना. घरामधल्या जे आपण कुलदैवताच्या नावाने घट स्थापन केला असतो त्याचं पाणी बदलायचं. ते तांब्या वगैरे धुवून परत व्यवस्थित ठेवायचं, त्याची पूजा करून ठेवायची. आणि विशेष म्हणजे संध्याकाळी ना उद्या आपल्या घरावरून दही भाताचा उतारा करा तुम्ही. दही भात आणि जमलं तर त्याच्यावर 2 लिंब ठेवा. त्या 2 लिंबाला 2 टाचण्या टोचा का आपल्या घरामध्ये जी अडचण असेल ती याच्यामधून निघून जाईल. आणि त्या घरावरून आपल्या 7 वेळेस उतारा करून घ्या आणि 3 रस्त्याला किंवा अडचणीमध्ये हा फेकून द्या. किंवा आपल्या घरामध्ये कोणी बाधित व्यक्ती असेल त्या बाधित व्यक्तीवरून पण हा उतारा करा आणि तुम्ही फेकून द्या. याच्यामुळे निश्चित फरक पडायला सुरुवात होईल. या असे 2-3 अमावस्या जर तुम्ही कंटिन्यू हा उपाय जर केला तर 3-4 महिन्यानंतर तुम्हाला याचे रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. कोणाचं दुकान असेल, दुकानावरून किंवा एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट होत असेल, कायम खर्च काढीत असेल गाडी, तर त्या गोष्टींवरून हा उतारा करत चाला. याच्यामुळं बाधा निघून जाते आणि आपल्याला फरक पडायला सुरुवात होतो. तर बघा, उद्याचं मला विशेष फक्त एक अमावस्यानिमित्त माहिती द्यायची होती. एवढी सर्व माहिती आपण रील्समध्ये सांगू नाही शकत, म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. तरी सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य बघा आणि एक छोट्या छोट्या गोष्टी सुरुवात करा. आपण कोणाला जर आपल्या वैयक्तिक जर समस्याविषयी जर काही माहिती पाहिजे असेल किंवा काही जर आपल्या समस्या असेल तर तुम्हाला निश्चित 84 21 15 58 49 या नंबरवर आपल्या समस्या व्हॉट्सअप करा. तुम्हाला 100% त्याचं निदान केलं जाईल. तर परत एकदा सर्वांना कुंभपर्वाच्या शुभेच्छा आणि उद्या कुंभ स्नानानिमित्त जवळील आपल्या कुठल्या बी नदीमध्ये अवश्य स्नान करा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.